केंद्रात भाजप सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सावंतवाडी भाजपच्या वतीनं सेवा सप्ताह साजरा करण्यात आला। यानिमित्त कोरोना योद्ध्यांचा नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सावंतवाडीतील काजी शाहबुद्दीन हॉलमध्ये हा सोहळा पार पडला। केंद्रात भाजप सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सावंतवाडी भाजपच्या वतीनं सेवा सप्ताह साजरा करण्यात आला। यानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सावंतवाडीतील डॉक्टर राजेश नवांगुळ, डॉक्टर शंतनू तेंडुलकर, डॉक्टर अभिजित चितारी, डॉक्टर मुरली चव्हाण, डॉक्टर साईनाथ पित्रे, डॉक्टर संध्या विनोडकर आदी डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला। तर कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करणारे पालिकेचे मारुती निरवडेकर, कोविड योद्धा संजू विनोडकर आणि टीम, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, पालिकेचे सफाई मित्र, आरोग्य कर्मचारी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला। या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावले, आरोग्य सभापती सुधीर आरोडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, परिमल नाईक, उदय नाईक, संदीप कुडतरकर, राजू बेग, दिलीप बालेकर आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आमच्या जिल्ह्यात किमान 350 गावापर्यंत पोहोचायचं अशा प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला। राणेसाहेबांकडे आलेला असताना हा कार्यक्रम आम्हाला विनंती केली की ही कार्यक्रम तुमच्या हस्ते पण ॲड करण्यात येईल। तर कोरोनाच्या काळातल्या स्थानिक डॉक्टर असतील, स्थानिक सगळ्यांनी प्रशासनाच्या सगळ्या लोकांनी गेली 6 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून मदत करावी आणि म्हणून त्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा ठिकाणी या ठिकाणी सत्कार करावा अशी विनंती साहेबांनी केली। आज देशभरात किमान 1 लाख गावापर्यंत पोहोचायचं हे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचं आहे आणि कुठेही सेलिब्रेशन नाही, परंतु असे कार्यक्रम करायचे की ज्या माध्यमातून तिथले आरोग्य सेवक असतील, सफाई कामगार असतील, डॉक्टर, वेगवेगळ्या लोकांचे त्यांचे सत्कार करायचे अशा प्रकारचे कार्यक्रम देशभरात आज सुरू झालेले आहेत आणि मग त्याचा एक भाग म्हणून सकाळी 3 कार्यक्रम वेगवेगळ्या भागात केले। आता हा कार्यक्रम 4था कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि अशी 350 गावात पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतात। मोदींची पहिली टर्म आणि मग आता ही दुसरी टर्म, या दुसऱ्या टर्ममध्ये वेगवेगळे विषय घेतले गेले आणि म्हणून मी त्या सगळ्या विषयात जाणार नाही। साहेब मार्गदर्शन करतील, फक्त एवढंच आहे की आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, सावंतवाडी नगरपालिकेचं पण सगळ्यांचंच कौतुक एवढ्यासाठी आहे की या कोरोना काळात खूप चांगल्या पद्धतीचं काम नुसतं प्रशासन नाही तर सगळे स्थानिक पदाधिकारी सुद्धा यामध्ये सहभागी झाले। आज आपल्या जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर आणि वाईट आहे। म्हणजे राज्यात आपला जो मृत्यू दर आहे सगळ्यात 1 नंबरला आहे। आज सिव्हिल सेक्रेटरीची कालच राणेसाहेबांना सांगत होतो की आपण मुंबई गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नसेल तर त्याचा चीफ सेक्रेटरी आणि प्रधान सचिव आरोग्य यांच्याशी चर्चा करून व्हॅक्सिनेशन आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त लवकर होणं। त्याचप्रमाणे आपल्याकडे आज जर बघितलं तर 50% पण स्टाफ नाही, हे सरकारी वस्तू ते कोणाकडे बोलत नाही। सत्ताधारी पक्षाच्या आपण नुसत्या प्रेस कॉन्फरन्स होतं, आज सुद्धा साहेब 2 महिन्यासाठी आता काही पदे भरले 2 महिन्यासाठी। तर आमची विनंती आपल्याला एक राहील की या माध्यमातून चीफ सेक्रेटरी असतील, प्रधान सचिव आरोग्य असतील, आपल्या दबावामध्ये भरायला जर भाग पडले तर 2 गरिबांना यामध्ये चांगली सोय होईल। तर आत्ता सुद्धा आम्ही बाहेर गेलो असताना 3 लोक ऑक्सिजन बेड साठी हे सिव्हिल सर्जनचा फोनपर्यंत ऑक्सिजन बेड नाही। आपली जिल्ह्याची परिस्थिती फार गंभीर होत असल्यामुळे याच्यात एक तर राज्याचा टास्क फोर्स आहे ते याच्यात येऊन याची कारणे यासाठी सोय केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती करतो। पुन्हा एकदा सगळे स्थानिक डॉक्टर ही सगळी मंडळी आपलं काम करून थोडं जिल्ह्याच्या नेहमी त्या ठिकाणी जातात, आतापर्यंत सिद्ध वगैरे चालले, आपण याच्यावर काम केले मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। गेल्या 7 वर्ष कार्य पूर्ण होत आहे
आणि या 7 वर्षाच्या जो कार्यक्रम पूर्ण होतो त्यानिमित्त आज आम्ही ज्यांनी स्वतः तन धन अर्पून आज जिल्ह्यामध्ये जे लोक कोविड झाले त्यांची सेवा केली अशा सर्व व्यक्तींचा इथं सन्मान करून आहोत. आम्ही सर्वांनी सन्माननीय राणेसाहेबांना विनंती केली की तुम्ही इथं या आणि ज्यांनी कोविडमध्ये जे काम केलं त्यांच्या तुमचा ते सरकार होते त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला ते आज इथे राणेसाहेब उपस्थित राहिले म्हणून त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि सांगू इच्छितो साहेबांना सांगू इच्छितो की साहेबच्या सर्व डॉक्टर असतील नर्सेस असतील आमच्या नगरपालिकेचा आरोग्य सेवक असतील या सर्वांना मिळून इथं एक चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. एकामध्ये भावना आज तुम्हाला सगळीकडे सांगतो शहरात मिळते. सर्वांनी असंच काम करत राहावं अशी मी पाठवलेली प्रार्थना करतो. जास्त वेळ घेत सर्वांचे सरकारी दादांचे सुद्धा जास्त काही न बोलता मी मनापासून सर्वांना जे कोविडमध्ये काम करतात त्याला सर्वांना शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना आज 7 वर्ष त्यांनी पूर्ण केली. मोदी साहेब आपले पंतप्रधान हे नाव सांगताना आपला अभिमान वाटतो आणि म्हणून हा दिवस ज्या दिवशी त्यांनी कारभार स्वीकारला तो दिवस भारतीय जनता पार्टीने सेवा सप्ताह साजरा करण्याचा ठरवलाय आणि त्या माध्यमातून आजची आपली बैठक होत आहे. त्याचबरोबर माननीय मोदी साहेब यांनी केलेलं 7 वर्षाचं काम कर्तृत्व हे थोडं आपल्यासमोर ठेवणं आवश्यक. आपल्या देशात अनेक पंतप्रधान झाले कोणाला आम्ही कमी करतो. अगदी माननीय नेहरू पासून ते काल परवाच्या माननीय डॉक्टर मनमोहन सिंग पण माननीय नरेंद्र मोदी यांनी भारताचं नाव जगात एक कर्तव्यवान व्यक्ती भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारा व्यक्ती म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी अनेक सत्ता स्वीकारत आणि उपक्रम सुरू. स्वच्छ भारत ही पहिली योजना त्यांची आहे. स्वच्छ भारत त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत अतिशय उल्लेखनीय असं काम 370 कलम हटवलं. अशक्य प्राय गोष्ट त्यांनी शक्य करून दाखवली. आपल्याला अभिमान वाटतो असं काम त्यांनी केलं. परराष्ट्र धोरण काही बदललं म्हणूया त्याच्यावर केलेल्या कामामुळे अमेरिकेचे इस्रायलचे संबंध सलोख्याचे चांगले झाले आहेत हे आपल्याला सर्वांना दिसत आहे. त्याने अनेक उपक्रम सुरू करताना आपल्याला माहिती जीएसटी अनेक करापासून एकच करावं जीएसटी करी अनेक कर होते त्या जीएसटी करतो. हा भारत देश हा सर्वसामान्य जनतेचे गरीब आहे मध्यमवर्गीय आहे श्रीमंत आहे. श्रीमंती जावी आणि समानता यावी यासाठी माननीय मोदी साहेबांनी 7 वर्षात भरीव काम केले. भरीव त्यांनी केलेले अनेक कामं आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि म्हणून आपण सांगेल आताच कोविड संबंधी माहिती देत. या कोविड मध्ये काही ठिकाणी नवरा बायको मुली छोटी घरात 2 मुलं आहेत 1 मूल आहे आणि नवरा पालकच गमावल्यानंतर त्या मुलांचं संगोपन होणार कसं. आणि म्हणून माननीय मोदी साहेबांनी त्यांच्यासाठी
पद्धतीनं त्यांनी तयार केलेली आहे. त्यांनी मोदी साहेब संवेदनशील व्यक्ती, देशावर आणि जगावर निसर्गासारखे अनेक भारतरत्नाला पाहिल्या डोळ्यात असो त्यांचे आलेले आहेत बोलताना अनेक भावनिक गोष्टी पुढारी अनेक होतात, पंतप्रधान अनेक झाले आणि होतील, पण मात्र मोदी साहेबांचं काम, कार्य, कर्तृत्व, त्यांचा त्याग देशासाठी वाखाणण्याचं बांधवांना आपण माणसं मिळवतो, ती माणसं टिकवणं हे जनतेचं काम. पंतप्रधान आपल्याला मिळाले, ते यशस्वी व्हायचं असेल तर पंतप्रधानांप्रमाणे आपणही कष्ट मेहनत घेतली पाहिजे. मोदी साहेबांचं एक गुण आहे, कष्ट करण्याची तयारी, मेहनत करण्याची. आणि म्हणून कष्ट करून विविध योजना आणि देशाला पोषक अशा योजना आणणं, वातावरण बनवणं, उत्पन्न वाढवणं, आपण जाळं रस्त्याचं जाळं देशभर तयार आहे. नितीन गडकरीच्या खात्याचे म्हणजे देशभर जाळं. काही देशात मात्र की आता कोरोना पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, तिसरी लाट आली आणि आता आपण पाहतोय दुसरं वर्ष आहे. जगामध्ये विविध देशांमध्ये, प्रगत देशामध्ये कोरोनामुळे काय हालत झाली, काय परिस्थिती निर्माण झाली तुम्हाला माहिती आहे. आपल्या देशात आज लाखो लोक गेले कोरोना. अशा वेळेला आपल्या जनतेला कोरोनामध्ये औषध उपचार सांगितलेले प्रयत्न, नवे लसीकरण प्रत्येक माणसाला व्हावं, वॅक्सिन मिळावं. परदेशात अनेक देशांशी बोलून वॅक्सिन मिळवली, लस मिळवली आणि त्यामुळे आपल्याला लोकसंख्येच्या मानाने मृत्यू म्हणा त्यामुळे कमी आहे आणि याहीपेक्षा कमी व्हावे. कोरोना कायम स्वरूपी आपल्या देशातून जावा म्हणून माननीय पंतप्रधान आज काम करतायत, त्यांचं आपण अभिनंदन करतो. 7 वर्ष पूर्ण केली, यापेक्षा त्यांनी काम आणि कार्य लोकांसमोर ठेवलं, कोरोनामुळे आपल्याला वाचवलं. याबद्दल त्यांना संतोष त्यांचे आभार मानलं. तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आणि आभार मानताना आपण सर्व सुंदरवाशाने माननीय पंतप्रधानांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य त्यांना लाभू दे. वर्ष जातील आणि मोदी आपल्यासाठी, आपल्या भारतासाठी उजवं असं काम करतील. हा भारत जगाच्या पाठीवर एक महासत्ता म्हणून नाव घेतलं जाईल, अशी परिस्थिती निर्माण माननीय मोदी साहेब करतील अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. सन्माननीय सचिव परब नगराध्यक्ष आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टर वेगवेगळ्या मंडळींचा सत्कार केला. ज्यांनी चांगलं काम चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे आणि त्याला शाबासकी दिलं, कौतुक करणं हे माणुसकीचं धर्म प्रमाण. आणि म्हणून त्यांनी अतिशय माणुसकी दृष्टिकोनातून त्यांचा सत्कार केला. सत्कार अभिनंदन करतो. भेटले आम्ही त्या दीर्घ आयुष्यात उत्तम आरोग्याची प्रार्थना पण रामेश्वर अशी माणसं 5-10 जणांचा सत्कार केला. सत्कार ही प्रेरणा आहे. प्रेरणेतून 10-15 मधून 500,000 विचावे या सुखी संधीने हा सत्कार केला. त्यांनाही वाटलं यापेक्षा चांगलं काम करावं, बघणाऱ्यांना वाटेल मी असं काम करून मी का नाही शाबासकी घ्यावी आणि म्हणून सत्कार माणसाचा व्यक्तीने माणसाचा होत नाही, व्यक्तीचा होत नाही, तर तिने केलेल्या कामाचा कार्याचा होत आणि म्हणून असा सत्कार झालाय. सगळ्यांचं अभिनंदन करतो. संधी बरं याचं काम करतो त्याने लोकोपयोगी कामं अशीच करावी. कोरोनासाठी मात्र जास्त कोरोना मुक्त सावधपणे करण्यासाठी सकाळ प्रयत्न करावे आणि म्हणून तसे प्रयत्न आपल्याकडे होतील अशी अपेक्षा करतो.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.